आसमानी, लढ्यात दिसू दे पाणी, झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा, घुमू देत आभाळी थाप, उडू देत जरा थरकाप, कळू देत जगाला रंग तुझ्या मातीचा, भिडू जोश दिसू दे आज, मातीत मिळू दे माझ, चल ठोकून शट्टू उडवून खुरदारे, मार मुसंडी, मार मुसंडी, मार मुसंडी, मार मुसंडी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटाचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस मनोज गपाट यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मोठा आनंदाचा दिवस. सामाजिक कार्य करत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा व्हावा यासाठी त्यांच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर 17 येथील मदर तेरेसा या अनाथ आश्रमात अबाल वृद्धांसोबत वाढदिवसाचा केक कापण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष भरत जाधव, महिला जिल्हा अध्यक्षा शोभा चौगुले यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे ऐरोली सेक्टर 4 मधील यमाई देवी संस्थेच्या वृद्धाश्रमाला भेट देत अनाथ आणि वृद्ध नागरिकांसोबत देखील वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने मनोज गपाट यांचे स्वागत करून त्यांचे औक्षण देखील करण्यात आले. तसेच वाढदिवसाचा केक देखील कापण्यात आला. या प्रसंगी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, असू दे लई भारी, पकडीत दिसू दे तयारी, असू दे लई भारी, पकडीत दिसू दे तयारी, धुळे चाळीत जा तू अल्लाद, भरू दे तिकड्या तू वस्ताद, चुक दे तुराचा टोका, उचलून मिळाला मोका, चल ठोकून. सर्वात प्रथम आमचे ऐरोली विधानसभेचे प्रमुख मनोजजी गपाट यांचा हा 45वा वाढदिवस. त्यांना मी आमच्या राष्ट्रवादी परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अध्यक्ष होऊन मी 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसातला हा माझा पहिला जाहीर कार्यक्रम. म्हणजे अद्यापर्यंत मी मिटिंग घेणं, संघटनात्मक चर्चा करणं, सगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटणं एवढंच काम करत होतो, कारण की वेळ कमी आहे आणि आम्हाला उमेदवार सर्व निश्चित करायचे आहेत. तरी तेवढ्याही वेळात वेळ काढून मी आलो आणि त्याच्याबद्दल आमचे संघटनात्मक आणि त्याचबरोबर आमच्या महिला अध्यक्षा शोभाताई चौगुले आणि उर्वरित सर्व पदाधिकारी या सर्वांचं मी या कार्यक्रमानिमित्त आभारही व्यक्त करतो. आता आम्ही तर बघा महायुतीचे घटक आहोत. म्हणजे आजचं सकाळला स्टेटमेंट पण आहे, काल सकाळी मुलाखत घेतलेली. वास्तविक पाहता सर्व घटक पक्षांनी मिळून एकत्र निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे, परंतु युतीच्या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठेही विचारात घेतलं जात नाही. त्याबद्दल आम्ही ही बाब वरिष्ठांकडे कळवलेली आहे आणि आता दुपारून 3-3:30 वाजता आदरणीय दादांसोबत मिटिंग देखील आहे. परंतु त्यावेळेस आदेश देतील माननीय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आणि आदरणीय दादा, मग त्या आदेशाचं पालन आमचे ठाणा विभागाचे प्रमुख आहेत माजी खासदार आनंद परांजपे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते त्याची अंमलबजावणी करणार आणि जो आदेश येईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणार. परिणाम होईल आता मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही. त्याचं आकलन तुम्ही करायचं असतं. आमचे कार्यकर्ते जसेच्या तसे आहेत, सर्व पदाधिकारी जसे ते आणि अतिशय जोमाने आम्ही परत संघटन उभा करू या आणि येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसतील. आम्ही परिवारातर्फे, राष्ट्रवादी परिवारातर्फे किंवा माझ्या वाढदिवसाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रेमदान आणि यमादेवी सेवा संस्थान इकडे आम्ही फळ वाटप आणि केक कटिंग करायचा प्रोग्राम राबवत असतो. ऍक्च्युली हे सगळे प्रोग्राम कार्यक्रम करायचे याचं कारण म्हणजे ही जी दीनदुबळी लोक आहेत ज्यांचे खरोखरच म्हणजे ह्यांच्यासाठी कोणीतरी एक दिवस काढावा आणि वाढदिवस या लोकांबरोबर मनवल्याने आत्मशांती जी भेटते ती मला चांगली भेटते आणि मनापासून त्या लोकांचे मी आभार मानतो, कारण त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी लय मोठा आहे. आयुष्यामध्ये माणूस किती मोठा झाला काही झाला, पण आपल्या आयुष्यामध्ये जर चांगला सेवा घडवायची असेल तर जे खरोखर ज्यांना गरज आहे त्यांच्या मागे उभे राहून आणि त्यांच्याबरोबर बर्थडे सेलिब्रेट करण्यामध्ये सर्वात जास्ती आनंद मानतो मी. तर युती जर नाही होत आहे तर आम्ही आमच्या ऐरोली विधानसभेमध्ये आणि नवी मुंबईमध्ये पूर्णपैकी आम्ही ताकदीने लढणार आहोत
आणि आम्हाला माहिती आहे की राष्ट्रवादीची ताकद अजून काही कमी झालेली नाही आहे. आमची ताकद आम्ही पूर्ण पणाला लावू आणि राष्ट्रवादीला यावेळेस मनापासून इच्छा आहे की बाबा काहीतरी आमचे नगरसेवक यावेत. पण 100% वाटतं की ऐरोली विधानसभेत आम्ही 8-10 नगरसेवक निवडून देऊ. सर्वप्रथम पण मी तर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. मी नवी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी तर्फे त्यांना पहिले शुभेच्छा देते आणि आमच्या चौगुले परिवारातर्फे पण त्यांना मी पहिले शुभेच्छा देते. आई तुळजाभवानी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करो मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. असं नेतृत्व आम्हाला नवी मुंबईला लागलेलं आहे की ते गोरगरिबांचे कैवारी आहेत. त्यांचा वाढदिवस ते नेहमी गोरगरिबांसोबतच करत असतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात. असं नेतृत्व आम्हाला नवी मुंबईला लागलेलं आहे आणि ईश्वरचरणी त्यांची प्रार्थना करते की त्यांना उदंड आयुष्य लागू दे आणि अशीच सेवा त्यांची अतोनात होऊ दे. एवढंच मी बोलते.